म्हणतो एवढा किळाच का नाही आलो पाहिजे. आता चला बा, आपल्याला वाटलं सोयाबीनातही बसू शकते, कापसातही बसू शकते, तुरीत जुगाड जमन आपला, बरोबर ना. म्हणजे डाळ लय महाग आहे ना, डाळ महाग आहे तर आपली तुरे खतरनाक खपन 12-13 हजार रुपये क्विंटल. तुम्हाला सांगतो तुरीचं काही खरं नाही दिसून राहिलं मला. हो, मजाक नाही सांगत तुम्हाला. तुम्ही हे बी गुगल करून पहा, आजची गोष्ट नाही, 2021 पासून तर 2026 पर्यंत तुरीवरचाही आयात शुल्क माफ आहे म्हणते आणि त्याला काही निर्बंध नाही म्हणते. आण किती काही बी म्हणजे कसं हे माहित आहे का, या तुरीपासून आपल्याला आशा आहे. हे मी 3 एकर माळा टाकली, सोयाबीन वेगळं, कापूस वेगळं, याच्यात नाही त्याच्यात. आपलं कसं आहे कास्तकाराचं, याच्यात ना त्याच्यात, त्याच्यात नाही याच्यात नाही, आपलं जमन जुगाड. म्हणून आपण 2-3 रंगाचं पीक टाकतो. मी माळा तूर टाकली आहे, 3 एकरचा प्लॉट आहे इकडे लंबाला. याचं काही खरी नाही, कारण तुम्ही पहा गुगल करून, खरंच पहा. 2021 ते 2026 पर्यंत मी रात्रीच बघितलं, पाहिलं, आयात शुल्क माफ आहे आणि निर्बंध नाही म्हणते त्याच्यावर. किती का घेऊन या, म्हणजे ज्या तुरीवर आपला भरोसा होता याला तरी भाव भेटन बा. याचे लक्षण असे दिसते आपल्याला, ज्या तुरीवर भरोसा होता याचा भावाचा, त्या तुरीलाही यायनं घातलं उरी असंच वाटते. आता काय बनव, दाल फ्राय, चावल, सुकी रोटी, बाजरीची भाकर, ज्वारीची. तरी बी आपण काय म्हणतो माहिती आहे, वावर आहे तर वावर आहे.